पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत मोठी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानंच आपल्या सख्ख्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आणि खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवार रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू वय वर्ष 45 यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलं. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येतात त्यांनी तात्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचं आढळून आलं. त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू वय वर्ष 19 यानंच आपल्या एका साथीदाराच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. विलासच्या आईचं म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे त्यांचा विवाहाचा दिवस हा घटनेच्या दिवशीच ठरलेला होता. मात्र वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता. विलासनं रागातून आपल्या एका मित्राच्या मदतीनं वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासनं कुऱ्हाडीनं वडिलांवर सपासप वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे रुई गावात संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.